हालेलुया. म्हणजे ऑलरेडी आशीर्वादित आहे. तुम्ही जसं बघा स्वतःकडे, तोपर्यंत तुम्ही बघू शकत नाही, तोपर्यंत आशीर्वादित होऊ शकत नाही. मी दरवेळी म्हणते, मला हे वाक्य खूप आवडते की येशू म्हटला की मी देवाचा पुत्र आहे. कोण म्हणत नव्हतं. ज्यावेळी कोण म्हणत नव्हतं, येशू म्हणत होता मी देवाचा पुत्र आहे. ज्यावेळी कोण म्हणत नाही की तुम्ही आशीर्वादित आहे, त्यावेळी हिम्मत एक करा, वचन वाचा, विश्वास स्वतःमध्ये तयार करा आणि म्हणा मी आशीर्वादित आहे. आज तुम्ही म्हणताय, उद्या सगळे म्हणतील की तुम्ही आशीर्वादित आहे. हालेलुया, हालेलुया. आज सगळ्यांना माहिती आहे की येशू कोण आहे. येशू जिवंत देवाचा पुत्र आहे. कुणाला सांगायची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, एक वेळ होती ज्यावेळी सगळ्यांना सांगावं लागलं की मी जिवंत देवाचा पुत्र आहे. जे मला पाहिजे ते पित्याला पाहिलं, पण आज कुणाला सांगायची गरज पडत नाही. त्याचं कारण आहे. हालेलुया. ते माझा विषय नाही, परंतु पवित्र आत्मा विचारल्यावर मी तुम्हाला विचारलं किती लोक आशीर्वादासाठी आले. जे आशीर्वादित आहेत ते पण आशीर्वादासाठी आलेले. हालेलुया, हालेलुया. सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे देवाच्या मंदिरामध्ये उपस्थित असणं आणि परमेश्वराच्या अनुग्रहाखाली, परमेश्वराच्या कृपेखाली चालत असणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बघा, जर आजचं वचन समजून घेतला, मी इचलकरंजीमध्ये शिकवलं. हालेलुया. मी म्हटलं की दरवर्षी इचलकरंजीमध्ये मोठा फेस्टिवल होते, क्रिसमस फेस्टिवल. 100 मधले 90% लोक, ख्रिस्ती लोक इथे उपस्थित आहेत. फेस्टिवल साठी आलेले ख्रिश्चन लोक आहेत. इतके अभिषिक्त सेवक सूरज प्रेमानी, पास्टर सूरज प्रेमानी, हालेलुया. पास्टर मनोज टेलर, इतके अभिषिक्त सेवक आले, प्रचार केले, गेले. मी म्हटलं किती सेवक उभे राहिले. ज्यावेळी पास्टर सूरज प्रेमानी प्रचार करणार होते, त्याच्या आदल्या दिवशी एक वेगळे सेवक होते, खूप कमी लोक होते. दुसऱ्या दिवशी लोकांना कळाले की सूरज प्रेमानी पास्टर प्रचार करणार आहेत, पुष्कळ लोक आले. हालेलुया. मी काल रात्री, मला परमेश्वर सांगितलं की वचन वाचायचं. मी उठलो 12:30-1 वाजलेले, वाचायला सुरू केलं आणि असं लिहिलं की एलिया इजबेलीपासून पळला, जाऊन एक ठिकाणी लपला. देवदूत त्याला उठवलं, त्याला भाकर दिलं, त्याला म्हटले खा, या ताकदीत तुला 40 दिवस डोंगर चढायचंय. डोंगरामध्ये जाऊन गुफेमध्ये बसला. भूमिकंप झाला, वारा आला आणि अग्नी झाला. पण बायबल सांगते की ह्यामध्ये देवाची वाणी नव्हती. परंतु तुम्ही जाऊन वाचा, असं लिहिले की एलियाला ऐकलं. एक सौम्य वाणी. तुमचे कान तत्पर असायला पाहिजे देवाची वाणी ऐकायला, त्यावेळी समजणार की देव माझ्याशी काहीतरी बोलत आहे. पुष्कळ लोक पास्टर सूरज प्रेमाने ऐकायला गेले, पण पुष्कळ कमी होते ज्यांनी त्यांच्या शब्दातून देवाची वाणी आपल्यासाठी ऐकली. सेवकाला ऐकू नका, सेवकाच्या शब्दातून जे परमेश्वर तुमच्याशी बोलणार ते ऐकायला शिका. हालेलुया. कधी ब्लेस्ड होणार? ज्यावेळी सेवक नाही, सेवकाचा जो शब्द आहे त्यातली देवाची वाणी ओळखायला शिका. हालेलुया, हालेलुया. हे बघा, जर पुत्र बंधमुक्त करतो, बायबल सांगते तुम्ही खरेखुरे बंधमुक्त आहे. तुम्ही ठरवला मी बंधनात जाणार, तुम्ही बंधनात जात नाही, पुत्र तुम्हाला बंधमुक्त केलं. पण मी निश्चित सांगतो, जर तुम्ही ठरवलाच आहे की मला आशीर्वाद पाहिजे आहे, माझा आशीर्वाद नाहीच आहे, तर देवाचा कुठलाही आशीर्वाद तुमच्या जीवनात काम करणार. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला मी वचन ऐकायला आलोय, आशीर्वादासाठी नाही, कारण मी ऑलरेडी आशीर्वादित आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे बघा, आशीर्वादामध्ये प्रकार आहेत निश्चित. जे सेवक एक विशेष आशीर्वाद देतात, त्यावेळी हात वर करणं एक गोष्ट. पण दरवेळी हे मला आशीर्वाद कुठं घेणार आणि ठेवणार कुठं? ऑलरेडी ब्लेस्ड आहे, ऑलरेडी आशीर्वादित आहे. हे बघा, आज हे बघा, जर तुम्ही परत सांगतो, परत मी वचनाला सुरुवात अजून नाही केली, पण मी परत सांगतो, जर जोपर्यंत देवाचं लेकरू स्वतःला आशीर्वादित बघत नाही, स्वतःला त्या अडचणीतून बाहेर बघत नाही, स्वतःला त्या कर्जातून बाहेर बघत नाही, तोपर्यंत जगही बघू शकत नाही. हालेलुया,
लॉर्ड. बायबल सांगते की येशू बघितला स्वतःला. येशू बघितला, तो म्हटला ज्यानं मला पाहिले तरी पित्याला पाहिले नाही. शास्त्री गुरुजी म्हणले याला दगडमार करायचं म्हणते. हालेलुया, हालेलुया. कोण म्हणत नव्हते की येशू देवाचा पुत्र आहे, पण आज सगळ्याला माहिती आहे येशू कोण आहे. येशू देवाचा पुत्र. हालेलुया. देवाकडे कृपा मागे. आजचं वचन समजून घ्या. पहिले राजे 18:41 ते 46 वचन काढूया. भरपूर पावसाचा आवाज आहे. मग अहाब खायला प्यायला वर गेला आणि एलिया कर्मेलाच्या शिखरावर गेला आणि त्याने भूमीवर ओढवे होऊन आपले तोंड आपल्या गुडघ्याच्या मध्ये घातले आणि आपल्या गड्याला म्हटले, आता वर जाऊन समुद्राकडे पहा. तेव्हा त्याने वर जाऊन पाहिल्यावर म्हटले, काही दिसत नाही. मग त्याने म्हटले, 7 वेळा परत जा. मग असे झाले की 7व्या वेळेस तो म्हणाला, पहा, माणसाच्या हाता एवढा एक ढग समुद्रातून चढून येत आहे. तेव्हा त्याने म्हटले, वर जाऊन अहाबाला सांग, रथ झुकून खाली जा, नाहीतर पाऊस तुला अडवी. इतक्यात असे झाले की ढगाने व वाऱ्याने आकाश काळे झाले आणि मोठा पाऊस पडला. अहाब तर रथावर बसून इस्रायलात चालला आणि एलियावर यहोवाचा हात होता व तो आपली कंबर बांधून इस्रायलाच्या वेशीपर्यंत अहाबा पुढे धावत चालला. हालेलुया, हालेलुया. वचनाची सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट सांगतो जी मी आश्चर्य केली. अहाब रथात आहे. मला सांगा, घोडा फास्ट पळतोय का तुम्ही फास्ट पळताय? मी काल रात्री आश्चर्य झाले वाचताना. हे विषय नाही माझा, पण मी आश्चर्य झालो आणि माझी इच्छा आहे तुम्ही पण बघावं की परमेश्वर काय सामर्थ्य देतोय. तेव्हा फक्त आत्मिक सामर्थ्य देत नाही, शारीरिक सामर्थ्य पण परमेश्वर देते. म्हणून बायबल म्हणते कोण ज्ञानानं होणं असेल माझ्याकडे मागावं. बायबल सांगते अशक्य म्हणावी बलवान आहे. पवित्र आत्मा देवाचा हात त्या अशक्याला हजारो बलवानापेक्षा बलवान बनवतो. हालेलुया. मी आश्चर्य झालो काल वाचताना की कंबर बांधलाय, परत चुकलाय, घोड्याच्या आवाच्या अगोदर वरती पोहोचलाय. हालेलुया. मी करू शकतोय, तुम्ही करू शकताय, सगळे करू शकतात. हालेलुया, हालेलुया. मी आश्चर्य झालो. मी म्हणलं घोडा पळालाय, आब रथात आहे, पुढं कंबर बांधून पळा लागलाय आणि आबाच्या अगोदर तिथे आहे. हालेलुया. बायबल सांगते देवाचा हात एलियावर होता. हालेलुया. त्याच्यावर हात होता, आपल्यावर रक्त आहे, आपल्या आतमध्ये स्वतः परमेश्वर आहे. हालेलुया. बघा, निश्चित माझा शब्द परमेश्वरा शब्द कारण देव उभा केलाय. अहाब घोड्यातून पुढे होता, परंतु एलियावर देवाचा हात होता, पळत होता. हा ठीक आहे, जितकी सुविधा अहाबाकडे तितकी एलियाकडे नसेल. तुम्ही कधी गोष्ट करायला एज्युकेशन, जॉब, बिझनेस, जितकी सुविधा एकाकडे तितकी तुमच्याकडे नसेल. ते रथावर असतील. देवाशी प्रामाणिक राहा, प्रार्थनेशी प्रामाणिक राहा, वचनाशी प्रामाणिक राहा. देवाचा हात तुमच्यावर आहे याविषयी सतर्क असा. ते सुविधानच पळतील, तुम्ही पायावर पळाल, पण ज्यावेळी तिथं पोहोचतील त्यावेळी बघतील की तुमच्या अगोदर ते उपस्थित आहे. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते परमेश्वर मग तुम्ही बदलत नाही. काल आज गणित परमेश्वर सारखा आहे. तो परमेश्वर बदलत नाही. तो मग तुम्ही मनुष्य आहे का की मी लबाडी करावी. एक खूप सुंदर वाक्य सकाळी मला समजलं. जर देवाला उत्तर द्यायचं नसतं तर देव प्रार्थना करा कधीच म्हटला नसतं. शिष्य म्हणले आम्हाला प्रार्थना शिकव. जर उत्तर द्यायचं नसतं तर प्रार्थना करायला कधी परमेश्वर शिकवला नसता. जर उत्तर द्यायचं नसतं तर मागा म्हणजे परमेश्वर कधी म्हटला नसता. जर उत्तर द्यायचं नसतं ठोका म्हणजे उघडेल कधी म्हटला नसता. जर उत्तर द्यायचं नसतं शोधा म्हणजे सापडेल कधी म्हटला नसता. आणि जर उत्तर द्यायचं नसतं तर हे म्हटलं नसतं की माझ्या नावात तुम्ही पित्याकडे जे काय मागाल ते तुम्हाला मिळेल. उत्तर द्यायचंय म्हणून परमेश्वर प्रार्थना शिकवलं. हालेलुया. हे बघा, उत्तर द्यायचं आहे म्हणून परमेश्वर प्रार्थना शिकवलंय. तुमच्यामध्ये असं कोण आहे की जे मुलाला गाडी शिकवते आयुष्यभर त्याला गाडी देणार नाही? तुम्ही शिकवायलाय, त्याचं कारण आहे. तुम्हाला माहिती आहे एक दिवस त्याला गाडी हातात द्यायची. परमेश्वर प्रार्थना शिकवण्यासाठी की देव अपेक्षा करते उत्तर द्यायची. बायबल सांगते एलिया पळत गेला, हात परमेश्वर त्याच्यावर होता.
सगळ्या गोष्टीविषयी वरखाली होऊ दे, परंतु प्रार्थना जीवन, बायबल वाचन, वैयक्तिक प्रार्थना यामध्ये हलगर्जीपणा करू नका. तो रथावर होता पण त्याच्यावर परमेश्वराचा हात नव्हता. हा पायावर होता पण त्याच्यावर परमेश्वराचा हात होता. हालेलुया, हालेलुया. देव तुमचे डोळे उघडो. देव फक्त आत्मिक ताकद देत नाही, शारीरिक कमकुवत पण जिथे कमकुवत आहे आपण शारीरिक गोष्टीमध्ये तिथेही परमेश्वर प्रभू येतो. स्पोर्ट्स असेल, काय तुम्ही बाकीच्या शरीराच्या गोष्टी करत असाल, देवाचा हात तुमच्यावर असो. एक 10 तास करतोय, तुम्ही 8 तास करता, त्याला सगळं मिळते, तुम्हाला काय मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे जसं मी एकटा प्रचार करायला सुरू केलो तेव्हा माझ्या मनामध्ये एक गोष्ट होती की म्हटलं देवा मला येत नाही आणि मी कसं करणार. पप्पा असताना प्रचार करणं वेगळं आहे, पप्पा नसताना प्रचार करणं वेगळं आहे. 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण आहे की लोक अपेक्षाने येतात आणि मला हे आवडत नाही की लोकांवर मी लादावं की तुमचा विश्वास कमी आहे. देवा आणि पुष्कळ गोष्टी झाल्या त्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये. पप्पांना मी म्हटलं पप्पा एक काम करा, तुम्ही 1 आठवड्यात थांबा, 3 आठवडे तिकडे द्या. पप्पा म्हटले मी तशी सेवा काही करत नाही, म्हटले माझी टाइम संपलाय, मी तिकडे आहे. काय केलं मी मागे फिरत नाही. त्या गोष्टीविषयी माझ्या मनात खंत होती, देवा कसं करणार. एक शब्द फक्त परमेश्वराचा आला की मी आहे तुझ्यावर. ते एक शब्द मी धरला फक्त. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक शब्द फक्त धरला, त्याच्यानंतर देव पुष्कळ गोष्टी बदलला माझ्यासाठी, पुष्कळ गोष्टी बदलल्या. तसंच आहे. कारण देऊ नका माझ्याकडे हे कमतरता आहे, माझ्याकडे ती कमतरता आहे, त्याच्याकडे ते मुद्दे करत आहे. नाही, तुमच्याकडे देवाचं नाव आहे, तुमच्याकडे सगळं आहे. हालेलुया. परत समज, तुमच्याकडे देवाचं नाव आहे, तुमच्याकडे सगळं आहे. त्याच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे देवाचं नाव नाही, ते कंगाल आहे, त्याच्याकडे काहीच नाहीये. तुमच्याकडे देवाचं नाव आहे, परात्पर परमेश्वर तुमच्या बाजूने आहे. हालेलुया, हालेलुया. दावीद का प्रबळ होत गेला? परमेश्वर त्याच्या बाजूने. देवावर प्रीती करायला शिका. मी शमूएलविषयी वाचलो. बायबल सांगते की शमूएल देवावर प्रीती केला. तुम्ही वाचा शमूएलविषयी, तुझी प्रीती देवावर होती. प्रार्थना, बायबल वाचन खूप महत्वाचं. निश्चित ज्यावेळी रथ पळत असत, एलिया थोडा मागा असत, थोडा अंतर गेला असत तरी पण मागा असत, पण देवाचा हात त्याच्यावर होता. बायबल सांगते की सुरुवात महत्वाची नाही, शेवट कुठं करताय आणि शेवट कसा आहे खूप महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे देवाचा हात असणं पुष्कळ महत्वाचं आहे. देवाचा हात त्याच लोकांवर आहे जे देवाशी प्रामाणिक आहे. चर्च रेग्युलर करा. मी इचलकरंजीमध्ये उदाहरण दिलं, म्हटलं डॉक्टर तुम्हाला म्हटला की 4 दिवसात तुम्ही कॅन्सरनं मरणार आहे, पण हे इंजेक्शन आहे म्हटलं, हे दिवसात 3 वेळा घ्यायचं आहे म्हटलं. तुमच्यातलं एक पण असं नाही म्हटलं की जे इंजेक्शन चुकवल म्हटलं, त्यातलं एक थेंब पण चुकवणार नाही म्हटलं. ते असं गाळून ते सुईला हे करशील आणि अंगात घुसवशील म्हटलं. का? डॉक्टर सांगितलं की 4 दिवसांत तुम्ही मरणार आहे, पण इंजेक्शन वाचवू शकते. मरणार सगळेच आहे, पण तिची जाणीव काय करते माहितीये का? तुम्हाला प्रयत्न करायला कुठं ढकलते की प्रयत्न कर, मारायचं नाही. हालेलुया. तसंच आहे बघा. माहीत सगळ्याला की देव आशीर्वादित करणार आहे, पण त्याची जाणीव ठेवा की देव आशीर्वादित करणार आहे. आणि जर मी प्रार्थना करणार नाही, जर मी बायबल वाचणार नाही, बघा माहित असताना जाणीव वाचण्यात फरक आहे. जर मी प्रार्थना करणार नाही, बायबल वाचणार नाही, माझे चर्च रेग्युलर मी करणार नाही, तर कदाचित जे आशीर्वाद माझ्यासाठी ऑलरेडी परमेश्वर ठेवलाय ते मी चुकवून देईन. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते की एलिया अहाबापाशी गेला आणि सगळ्या गोष्टी झाल्या होत्या तोपर्यंत, आणि त्यानं आपलं मुंडकं मांडीमध्ये घातलं, तो प्रार्थना करायला सुरू केला. तुम्हाला माहित आहे की एलियाला प्रार्थना करायची गरज होती का नव्हती? कारण की तुम्ही जर 18 अध्याय सुरुवात वाचला, परमेश्वर एलियाला म्हटलंय जा, म्हटला सांगता मी पाऊस पाडणार आहे.
तरी पण एलिया प्रार्थना करायला. भविष्यवाणी त्या लोकांच्या जीवनात पूर्ण होत नाही जे आमेन म्हणतील आणि हे करतील. ना 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 ना, जे त्यासाठी प्रार्थना करायला. यहोवाचा शब्द एलियाकडे. मला सांगा, ज्या एलियाला परमेश्वर बोललाच नाही की मी पाऊस थांबवणार आहे, तो स्वतः म्हणतोय की पाऊस थांबल माझ्या शब्दाप्रमाणे आणि निघून जातोय. इतका स्वतःवर विश्वास आहे. मला सांगा, ज्या परमेश्वर शब्द बोलला, का एलिया प्रार्थना करायला? यहोवा म्हटलंय त्याला की पाऊस पडणार आहे, तरी पण बायबल सांगते एलिया गेला, गुडघ्यामध्ये आपलं मुडकं घातलं आणि प्रार्थना करा. प्रार्थना केला आणि शिष्याला म्हटलं जा, म्हटला बघ, म्हटला. तो म्हटला काही दिसत नाही, म्हटला. पण नाही म्हटला, परत जा 7 वेळा. हालेलुया, हालेलुया. गेला. तो म्हटला हात किती केवढा आहे हात. पूर्ण इस्रायलचं जे तहान आहे ते एवढ्या हातात ढगामध्ये भागणार आहे. हालेलुया. 2 भाकरी 5 माशामध्ये भागणार आहे. हालेलुया. कोणाकडं 6 मासे असतील, कोणाकडे 1 भाकरी, कोणाकडे 3 मासे, कोणाकडे 2 भाकरी, कोणाकडे 5 मासे, कोणाकडे 2 भाकरी, कोणाकडे 2 भाकरी, कोणाकडे 5 मासे. प्रत्येकडे वेगवेगळं आहे. पण तेवढ्यामध्ये 4000-5000ची भूक भागणार आहे अजिबात नाही. तो परत येऊन म्हटलं एलियाला की हाता एवढं दिसायलंय. म्हटलं केवढं? साईडची सांगा, हाता एवढं. हाता एवढा ढग. हालेलुया. मी जे तुम्हाला म्हणतो साईडच्या व्यक्तीला सांगा माझ्याकडे बघू नका, त्यांच्याकडे बघून सांगा. हाता एवढा ढग. हालेलुया, 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 हालेलुया. तो पळत पळत आला. तो काय म्हटलं एलियाला की हाता एवढा ढग दिसायलाय. म्हटलं तिथं वाचा, एलिया काय म्हणते बघा. म्हणते अहाबाला जाऊन सांग. म्हटला काय सांग? हाता एवढा ढग आहे. नाही, मी 7 वेळा गेलतो, 7 वेळा मला ढग दिसला नाही. आबाला सांग की यहोवा मला म्हटलं पाऊस पडणार नाही. आबाला सांग मी गुडघे टेकून मुडकं त्यात घालून प्रार्थना केली नाही. हालेलुया. तो म्हटला एलियाला जाऊन सांग, म्हटला मोठा पाऊस आहे. म्हटला हालेलुया. ढग केवढा आहे? हालेलुया. ढग केवढा आहे? एलिया काय म्हणतोय? कुठून आणणार आहे परमेश्वर? देव कुठून करणार हे विचार करायचं जबाबदारी तुमची माझी नाही. चमत्कार कुठं हरवतोय माहितीये? जे तुम्ही विचार करायला सुरू करताय ते कुठून करणार. चमत्कार कुठं दिसतोय माहितीये? ज्यावेळी तुम्ही हातावर ढग बघताय आणि विश्वासानं म्हणताय की पाऊस पडतोय. हालेलुया, हालेलुया. तुम्ही ते भाकरी घेताय, 5 आहेत, 3 आहेत, 2 आहेत, मासे घेताय, 1 आहे, 3 आहे, 4 आहे. तुम्ही देवाला धन्यवाद देता की 4000 पुरवठा करणार. त्यावेळी पुरवठा होतोय. हालेलुया, हालेलुया. आणि मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही करू शकता, मी करू शकतो, सगळे करू शकतात. त्याचं कारण आहे, जर फक्त मला करायचं होतं बप्तिस्मा एकाला दिला असता परमेश्वर. हालेलुया. याकोब 5 वाद्य, अजून मी बायबल बोलणे माझं वय पण नाही. याकोब 5 वाद्य 17-18 वचन वाचा. याकोब 5:17-18 तिथं लिहिलेलं आहे की एलिया तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती होता. आपल्या स्वभावाचा, आपल्या शरीराचा, आपल्यासारख्या भावना त्याच्यामध्ये होता. वाचा वाचा. एलिया माणूस होता. एलिया आपल्यासारखे मनविकार असणारा व्यक्ती, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, कान, नाक, लिव्हर, किडनी आपल्यासारखं आहे. स्पेशल काहीच नाही. सेवक प्रार्थना करायला पाहिजे. नाही 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 नाही. हा काय अधिकार सेवकालाही, परंतु बायबल सांगते देव म्हटलं की जे माझ्यावर विश्वास ठेवतील ते माझ्यापेक्षा एक मोठे आणि महान कार्य करतील. मग सेवक विश्वास ठेवते फक्त नाही, तुम्ही मंडळी देवाचं प्रत्येक लेकरू. आता वचन कसं घेताय हे बघा. मला बघू नका, माझ्या शब्दाला बघू नका. माझ्या शब्द म्हणजे देवाची वाणी तुमच्या जीवनावर शिवू नका. त्या वादळामध्ये, त्या अग्नीमध्ये, त्या भूमिकंपामध्ये एलियाचं कान देवाचा शब्द हुडकत होता. हालेलुया. वचन ऐकताना सेवक नाही, सेवकाची वाणी नाही, सेवकाच्या वाणीमध्ये असणाऱ्या देवाच्या वाणीला तुमच्यासाठी हुडका. ते ब्लेसिंग आणते. सेवकाचे 1000 शब्द, त्या सेवकाच्या शब्दातून एक देवाची वाणी तुम्ही ओळखला आणि विश्वासाने कबूल केला, त्या 1000 शब्दापेक्षा ती एक सौम्यवाणी तुमची पूर्ण परिस्थिती बदलून टाकते. हालेलुया. बायबल सांगते की तो तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती स्पेशल नाही. 4 हात,